आजच्या काळामध्ये नोकरीपेक्षा बिझनेस, स्टार्टअप, स्वतःचं स्टोअर उभारण्याचं स्वप्न पाहणारी तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. बिझनेस आयडिया चांगली असते, मेहनत करण्याची तयारी सुद्धा असते, मात्र अनेकदा अडथळा येतो, तो म्हणजे भांडवलाचा, मार्गदर्शनाचा आणि योग्य प्लॅटफॉर्मचा. हीच गरज ओळखून भारतीय टेलिव्हिजनवर 20 डिसेंबर 2021 रोजी एक आगळा वेगळा आणि अत्यंत प्रभावी असा शो सुरू झाला, तो म्हणजे शार्क टँक इंडिया. हा शो केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर तो देशातील लाखो तरुणांना उद्योजकतेबद्दल विचार करायला भाग पाडणारा, बिझनेस शिकवणारा आणि बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी होती हे सोप्या शब्दामध्ये समजावून सांगणारा शो आहे. शार्क टँक इंडिया म्हणजे केवळ रियालिटी शो आहे का? तर नाही, तो एक बिझनेस स्कूल आहे. आज आपण शार्क टँक इंडिया हा शो नक्की चालतो तरी कसा हे समजून घेणार आहोत, पण त्याआधी अशी इंटरेस्टिंग माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शार्क टँक हा मुळात परदेशी कॉन्सेप्टवर आधारलेला शो आहे. सगळ्यात आधी 2001 साली जपानमध्ये अशा प्रकारचा शो सुरू झाला होता. त्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह जगभरातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये हा शो वेगवेगळ्या नावांनी सुरू झाला. अमेरिका आणि इतर देशांमध्ये या शोचे आतापर्यंत 180हून अधिक सीझन झालेले आहेत. या शोला 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. भारतामध्ये शार्क टँक इंडिया सुरू झाला आणि पाहता पाहता तो प्रचंड लोकप्रिय देखील झाला, कारण भारतामध्ये व्यवसाय, स्टार्टअप आणि उद्योजकतेचं कल्चर जे आहे ते वेगानं वाढते. लोकांना केवळ कॉन्सेप्ट ऐकायचे आहेत का? तर नाही, तर त्या कॉन्सेप्ट प्रत्यक्षात कशा उतरतात, पैसे नक्की कसे उभे केले जातात, इन्व्हेस्टर कसा विचार करतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी त्यांना हा शो कामाला येतोय. शार्क टँक इंडिया हा त्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म ठरतोय. शार्क टँक इंडिया आणि इतर रियालिटी शो यामध्ये नक्की फरक काय आहे, तो वेगळा कसा आहे? आता रियालिटी शो म्हटलं की साधारणपणे स्पर्धा, अनेक राऊंड, विजेते, बक्षीस असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण शार्क टँक इंडिया या चौकटीमध्ये बसत नाही. त्यामध्ये कुठलीही स्पर्धा आहे का? नाही. एकमेकांशी थेट स्पर्धा करणारे स्पर्धक बऱ्याचदा नसतात. कोणालाही विजेता किंवा पराभूत घोषित केलं जात नाही. या शो मध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण काय करतोय, आपली बिझनेस कन्सेप्ट घेऊन येतोय. स्टेजवर येऊन त्याला एक प्रेझेंटेशन द्यायचं असतं. हे प्रेझेंटेशन देऊन मग पुढे काय ते ठरत असतं. सहभागी होणारी व्यक्ती आपल्या बिझनेससाठी किती पैसा हवा आहे, त्या बदल्यामध्ये तो आपल्या कंपनीमध्ये किती टक्के हिस्सेदारी इन्व्हेस्टर्सला द्यायला तयार आहे, हे थेट त्यांच्या समोर मांडतो. नंतर निर्णय पूर्णपणे जजेसवर अवलंबून असतो. जज इन्व्हेस्टमेंट करतील की नाही, केली तर किती करतील, त्यांच्या अटी काय असतील, हे सगळं तिथल्या तिथे चर्चेतून ठरतं. शार्क टँक इंडियामध्ये येणारे सहभागी म्हणजे केवळ कॉन्सेप्ट घेऊन येतात का? तर नाही. अनेक जण आधीपासून व्यवसाय करत असतात. काहींचा व्यवसाय जो आहे तो छोट्या पातळीवर सुरू असतो, काहींचा व्यवसाय जो आहे तो मोठा झालेला असतो, पण पुढे बिझनेसच्या वाढीसाठी भांडवल लागत असतं. सहभागी ऑनलाईन अर्ज करतात, त्यानंतर अनेक फेऱ्यांमधून त्यांची निवड होते. व्यवसायाची कन्सेप्ट, तिची व्यवहार्यता, मार्केटमधील त्या प्रॉडक्ट्सची मागणी कशी आहे, भविष्यातील बिझनेसमॅनची वाढ कशी होऊ शकते, टीम, आर्थिक आकडे, या सगळ्याचा अभ्यास करून त्या टीमची निवड केली जाते. मग ते स्टेजवर येतात आणि पूर्ण तयारीनिशी येतात. शार्क टँक मध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे पिच. पिच म्हणजे काय? तर तुमच्या बिझनेसची स्टोरी, तुमच्या बिझनेसची कन्सेप्ट, तुमच्या बिझनेसचे आकडे, भविष्यातील बिझनेसचा विस्तार कसा करणार, हे काही मिनिटांमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावीपणे मांडायला लागतं. पिच मध्ये सहभागी होणारा व्यक्ती त्याचा व्यवसाय नेमकी काय आहे, तो कोणती समस्या सोडवतोय, ग्राहक कोण आहेत, आतापर्यंत किती विक्री झालेली आहे, नफा झालाय की तोटा झालाय, पैसा कशासाठी हवा आहे आणि इन्व्हेस्टरला त्याच्या बदल्यामध्ये काय मिळणार आहे, हे सगळं सांगायला लागतं. पिच जितकं चांगलं असतं, प्रामाणिक आणि आत्मविश्वासाने केलेलं असतं, तितकी डील होण्याची शक्यता जी आहे ती वाढत असते. शो मधील जजेसला शार्क असं म्हटलं जातं कारण ते अनुभवी असतात, यशस्वी असतात, ते कधी कधी कठीण प्रश्न देखील विचारतात. हे लोक स्वतः मोठे उद्योजक आहेत, त्यांनी शून्यातून व्यवसाय उभे केलेले आहेत. त्यामुळं ते केवळ पैसा देत नाहीत, तर तुम्हाला अनुभव देतात, त्यांचं मार्गदर्शन देतात आणि नेटवर्क वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. शार्क टँक इंडियामध्ये वेगवेगळ्या सीझन मध्ये अनेक नामवंत उद्योजक जजेस म्हणून काम करत होते. त्यामध्ये भारत पेचे संस्थापक अश्नीर गोवर होते, बोट कंपनीचे को फाउंडर अमन गुप्ता आहेत, लेन्सकार्टचे पीयूष बन्सल आहेत, एमक्यूआर फार्माच्या नमिता थापर आहेत, शुगर कॉस्मेटिक्सच्या विनीता सिंग आहेत, शादी.कॉमचे अनुपम मित्तल आहेत, ममा अर्थच्या गझल अलग आहेत. या वेगवेगळ्या लोकांचा इथे समावेश होतात. प्रत्येक शार्कची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. कोणाला आकडे महत्त्वाचे वाटतात, कोणाला ब्रँडची इमेज महत्त्वाची वाटते, कोणाला त्या प्रॉडक्टवर काम करणारी टीम महत्त्वाची वाटते, कोणाला भविष्यामध्ये या बिझनेसचं स्केल कसं असेल हे महत्त्वाचं वाटतं. आणखी एक प्रश्न येतो, तो म्हणजे पिच संपल्यानंतर तुमची खरी कसोटी सुरू होते, कारण जजेस तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल प्रश्न विचारायला लागतात. हे प्रश्न सोपे असतात का? तर नाही. ते थेट बिझनेसच्या विस्तार
विस्ताराबद्दल, ब्रँड बद्दल असतात। यामध्ये व्यवसाय किती जुना आहे, आतापर्यंत किती महसूल आलेला आहे, नफा किती आहे, ग्राहक मिळवायला किती खर्च येतो, स्पर्धक कोण आहेत, उत्पादन तुमचं इतरांपेक्षा वेगळं कसं आहे, पेटंटेड आहे का, ट्रेडमार्क आहे का, भविष्यामध्ये कंपनी किती मोठी होऊ शकते, या प्रश्नांमधनं जज पाहत असतात की बिझनेसमॅन फक्त स्वप्न पाहतोय की वास्तवात तो खरंच बिझनेसचा विचार करतोय। शो मध्ये वापरले जाणारे काही शब्द जे आहेत ते देखील फार महत्त्वाचे असतात। शार्क टँक इंडिया पाहताना ते तुम्हाला लक्षात आलं असतील, हे शब्द तुमच्या कानावर पडलेले असतील। हे सामान्य प्रेक्षकांना शब्द अवघड वाटू शकतात। आता काही शब्द जे आहेत ते त्यातले आपण समजून घेऊ। पहिला आहे इक्विटी। इक्विटी म्हणजे काय की कंपनीतील हिस्सेदारी। इन्व्हेस्टर जितकी इक्विटी घेतो तितका तो त्या कंपनीचा भागीदार होतो। व्हॅल्युएशन म्हणजे काय, ती कंपनीची एकूण किंमत, किती पैशामध्ये किती टक्के हिस्सा दिला जातो यावरून व्हॅल्युएशन ठरतं। रेव्हेन्यू म्हणजे काय, तर एकूण विक्रीतून आलेला पैसा। प्रॉफिट म्हणजे सगळा खर्च वजा जाता उरलेला जो पैसा आहे तो प्रॉफिट। मार्जिन म्हणजे उत्पादन विकताना किती टक्के नफा मिळतोय। स्केलेबिलिटी म्हणजे व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वाढवता येऊ शकतो। कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे एक ग्राहक मिळवण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो। हे सगळे शब्द शो मधून हळूहळू सामान्य लोकांना कळू लागलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे डील जी आहे ती कशी ठरते। सगळी प्रश्नोत्तरं झालेली असतात। जज मग ठरवतात की बाबा इन्व्हेस्टमेंट करायची की नाही। एक शार्क काय करतो, ऑफर देतो। कधी 2-3 शार्क एकत्र येतात, ते ऑफर देतात। कधी सहभागी आणि जज यांच्यावर अटींवर चर्चा होते, निगोसिएशन होतं। कधी डील होतं, कधी होत नाही। डील झाली म्हणजे फक्त पैसा मिळाला असं नाही, त्यासोबत तुम्हाला अनुभव मिळतो, मार्गदर्शन मिळतं। त्यामुळे अनेक सहभागींसाठी डील होणं हे महत्त्वाचं असतं, कारण त्यांना बिझनेस वाढीसाठी शार्क जर ऑनबोर्ड आले तर त्यांच्याकडनं मदत मिळत असते। मग आता शार्क टँक इंडिया हा शो महत्त्वाचा का आहे, तर या शोने भारतामध्ये उद्योजकतेकडे पाहण्याची दृष्टिकोन जो आहे आपल्या सगळ्यांचा तो बदललेला आहे। आधी बिझनेस म्हणजे मोठ्या घराण्यांची मक्तेदारी असं वाटायचं। शार्क टँकनं दाखवून दिलं की चांगली आयडिया जर असेल, मेहनत करायची तयारी असेल, प्रामाणिकपणा असेल तर बिझनेस तुम्हाला उभा करता येतो, तो वाढवता देखील येतो। हा शो तरुणांना केवळ बिझनेस सुरू करण्यासाठी प्रेरणा देत नाही, तर बिझनेस टिकवण्यासाठी काय करायला लागतं हे देखील शिकवतो। पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे, मात्र त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे नियोजन आणि पारदर्शकता। शार्क टँक इंडिया हा केवळ एक टेलिव्हिजन शो नाही, तर तो आजच्या भारतातील बदलत्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे। सर्वसामान्य प्रेक्षकाला हा शो काय शिकवतो, तर बिझनेस कसा करायचा हे शिकवतो। उद्योजकता तो त्याचा आरसा दाखवतो। पैसा कसा उभा राहतो, इन्व्हेस्टर कसा विचार करतो, स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, हे सगळं तुम्हाला शार्क टँक इंडिया अतिशय सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगतो। तुम्हाला या शो बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी।